हॅलो नमस्कार, मी वेदश्री. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्लॉग आहे, मी मेकअपसाठी जाते आहे नाशिकवरून कणकवलीला, म्हणजे कोकणात जाते आहे मी. आता थोड्या वेळामध्ये ट्रॅव्हल्सनी मी कोल्हापूरला पोहोचणार आहे आणि कोल्हापूरवरून मग मी पुढे कोकणात जायला निघणार आहे. चला तर मग आता माझ्यासोबत नाशिक ते कोकण हा प्रवास करूया आणि माझी ब्रायडल असाइनमेंट जी आहे कोकणातली ती कशी होती ती पण बघूया. तसं याआधी मी मे 2024मध्ये म्हणजे याच वर्षी मेमध्ये गुजरातला, नाशिकवरून गुजरातलाही ब्रायडल ऑर्डरसाठी मी गेली होती. पण त्यावेळेस मी एकटी होती आणि ती माझी दूरची पहिली ब्रायडल असाइनमेंट होती आणि आजची माझी सगळ्यात दूरची ही दुसरी आहे. आणि ही ब्राईड खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. या 7 वर्षाच्या प्रवासामध्ये, माझ्या या 7 वर्षाच्या करिअरमध्ये ही दुसरी ब्राईड आहे की जी मी एवढ्या लॉंग डिस्टन्सवर जाते आहे ब्राईड करायला. आणि यावेळेस माझ्यासोबत मानसी पण आहे. चला मानसीला पण भेटूया आपण. मानसी से हाय. मानसी पण आहे आज माझ्यासोबत. मागच्या वेळेस जेव्हा मी गुजरातला गेली तेव्हा मी एकटी होती आणि तिथे मी ॲट अ टाईम 2 ब्राईड केल्या. आज मला एकच ब्राईड आहे. उद्या हळद असणार आहे आणि परवा लग्न असणार आहे. चला तर मग निघूया कोकणात जायला, नाशिकवरून कोकणात जायला. जसं लग्नाला जाताना खूप साऱ्या बॅग असतात ना, तर लग्नाच्या ऑर्डरला जाताना सुद्धा खूप साऱ्या बॅग असतात. चला तर आमच्या बॅग बघा तुम्ही. आणि ह्या आमचं सगळं सामान आहे. यामध्ये मेकअप, ज्वेलरी, हेअरस्टायलिंग सगळं बघा. एवढ्या साऱ्या बॅग आहेत. इथे ट्रॅव्हल्स आलेली आहे आणि आता आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसतो आणि निघतो. बाय बाय. अशा प्रकारे आम्ही बसलोय ट्रॅव्हल्समध्ये. स्लीपर कोच आहे, छान निवांत. आता झोपून प्रवास होणार आहे आमचा. चला तर भेटूया उद्या सकाळी कोल्हापूरमध्ये. बाय, गुड नाईट. तर इथे कोल्हापूर बस स्टँडवर आम्ही आलो आहे आणि कोल्हापूरवरून आम्हाला आता कणकवलीला जायचं आहे. आणि कणकवलीच्या पुढे काही अंतरावर कसाल नावाचं तिथे गाव आहे, तिथे जायचं आहे आम्हाला कसालला. तर अशा प्रकारे आम्ही कोल्हापूरवरून निघालो आहे कसालला जायला. आधी कणकवलीपर्यंत जाणार, कणकवलीवरून मग आम्ही बाय टॅक्सी किंवा रिक्षा कसालला जाणार आहोत. तर कणकवलीपर्यंत जाताना फोंडे घाट लागतो. राधानगरीच्या पुढे फोंडे घाट लागतो. खूप मोठा, जवळपास 50 ते 70 किलोमीटरचा हा घाट आहे. अगदी छान वळणावळणाचा रस्ता आहे. कदाचित पावसाळ्यामध्ये तर खूप सुंदर निसर्गरम्य वातावरण असेल. आता नोव्हेंबरमध्येच एवढं सुंदर वातावरण होतं, तर पावसाळ्यामध्ये खूप जास्त छान असेल. छान मस्त वळणावळणाचा रस्ता, निसर्गरम्य वातावरण, झाडं, हवा, छान आम्ही एन्जॉय केला. दुपारची वेळ होती त्यामुळे दूरचे डोंगर वगैरे काही जास्त दिसत नव्हते. आणि नंतर मग असंच थोड्या वेळामध्ये साधारण 3 तासाचा प्रवास करून, 3 ते 4 तासाचा प्रवास करून आम्ही कणकवलीला पोहोचलो. थोड्या वेळापूर्वी आम्ही आता इथे पोहोचलोय. जेवण वगैरे झाले, फ्रेश वगैरे पण झालोय. उशीर झाला आणि फोनची बॅटरी कमी होती त्यामुळे मधले थोडे काही व्हिडिओ बनवायला जमले नाही. आता थोडा वेळ आराम करतो. ब्राईडही थोड्या वेळामध्ये येईल आणि मग तिचा मेकअपला सुरुवात होईल. चला तर भेटूया आता संध्याकाळी हळदीला. बाय. आणि ही आमची नवरी आशू. ही आहे नवरी.
खूप घाई झाली होती, त्यामुळे मेकअप करतानाचे वगैरे व्हिडिओ काढायला जमलं नाही. तर इथे त्यांचा एक प्रोग्राम असतो पुण्यवचन. पटापट नवरी रूममध्ये आल्याच्यानंतर त्यांचे काही रिच्युअल्स वगैरे ते सगळे आटोपल्यानंतर आशूला असं रेडी केलं आम्ही. ह्या कलरची अशी पिंक कलरमध्ये साडी वगैरे होती, ओपन हेअर्स वगैरे. खूप घाईमध्ये आम्ही तिला आवरून दिलं. आणि पुण्यवचनचा त्यांचा प्रोग्राम असतो, त्यासाठी लगेच तिला खाली पाठवलं. तर इकडे ह्यांच्याकडे असं पुण्यवचन असतं. आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे रिच्युअल्स असतात, प्रत्येक कम्युनिटीनुसार, प्रत्येक प्लेसनुसार रिच्युअल्स बदलत असतात. तर इकडे यांच्या साईडला पुण्यवचनचा हा प्रोग्राम असतो आणि हे पुण्यवचन झाल्यानंतर मग हळद होणार होती. तर असा यांचा प्रोग्राम सुरू होता इथे. तर इथे यांच्याकडे असा पाठ पुजण्याचा प्रोग्राम असतो. 5 पाठ ठेवले जातात आणि अशा प्रकारे हे रिच्युअल्स करतात ते मुलीकडच्या साईडचे. तर बघू शकता इथे तुम्ही ते 5 पुरुष मंडळी पाटाच्या तिथे बसलेली आहेत आणि 5 स्त्रिया त्यांच्या भोवती ते तांब्यांना धाग्याने पूर्ण हे करतायत. गुड आफ्टरनून. आजचा दिवस दुसरा. सकाळच्या 6 वाजल्यापासून आम्ही काम करतोय. अवतार बघू शकता तुम्ही माझा. शेवटचा आता हेअरस्टाईल आहे आणि यानंतर मी रेडी होणार आहे आणि लग्नाला जाणार आहे. आणि आजची जी ब्राईड झाली माझी, ती माझी 100वी ब्राईड आहे आणि माझा अवतार बघा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही माझी कॉलेज फ्रेंड आहे, माझी रूममेट, माझी बेंचमेट, सगळं काही. आम्ही एका वर्गात होतो शिकायला कॉलेजला असताना. आणि लकीली ती माझी 100वी ब्राईड मी आज पूर्ण करतेय. घाई असल्यामुळे व्हिडिओ वगैरे जास्त करायला जमले नाही. तर बघा आता हा शेवटची हेअरस्टाईल आहे, मेकअप झालेला आहे. ही पण आमची फ्रेंड आहे, आमची सिनियर आहे नमू दीदी. चेहरा दाखव हिचा. हाय. आणि हिचं झाल्यानंतर मग मी स्वतःच आवडणार आहे. तर ही नमुताई आता झाली रेडी लग्नासाठी. रेड साडी, छान मस्त मस्त. चला जा लग्नाला येते मी पण आता मग आवरून. तर अशा प्रकारे मी तयार झालीये आणि आता मी जातीये नवरीकडे.
कालपासून मी इथे आलेली आहे. काल हळदीचा लुक झाला, पूर्णिमाच्या हळदीचे असे 2-3 तिचे लुक झाले. आता सकाळी तिला नऊवारी वगैरे घालून महाराष्ट्रीयन लुक क्रिएट केलेला आहे. पण दोन्हीकडे म्हणजे माझ्यासोबत जी माणसी आलेली आहे तिचे मेकअप सुरू होते आणि माझा मेकअप सुरू होता. व्हिडिओ काढायला भेटला नाही आणि नंतर खूप घाई झाली. सगळ्या काही गोष्टी लग्न म्हटल्यानंतर तर घाई होणारच, पण अशी लाईफ असते मेकअप आर्टिस्टची. माझ्या मैत्रिणीचं, माझ्या बेस्ट फ्रेंडचं लग्न आहे आणि मी काहीच एन्जॉय करू शकत नाही आहे. सकाळपासून जी कामाला लागली होती मी आता सगळ्यांना आवरून खाली पाठवलं आहे आणि आता मी स्वतः अशी साधी सिंपल रेडी होऊन आता मी लग्नाला जाते. चला आता बघूया लग्न. अशी असू दे, ती मागे असू दे. नाही मागे कसून नाही खूप